बातमी पुण्यात आहे। पुण्यामध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। आज पहाटे ही मुख्य जलवाहिनी फुटली आणि त्याचमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। मध्यवर्ती पेठा आणि छत्रपती शिवाजीनगर परिसराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली। यामध्ये पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाया गेलेलं आहे। जलवाहिनी फुटल्यामुळे दांडेकर पूल परिसरामध्ये घरात पाणी शिरलंय। लाखो लिटर पाणी यामध्ये वाया गेलेलं आहे। दांडेकर पूल परिसरामध्ये काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे अशी माहिती मिळते। पालिका कर्मचाऱ्यांकडून जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे। तर पुण्यामध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे नागरिकांच्या घरात आता पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना सुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रेवती, नक्कीच ऋतुजा, आपण जसं त्या दृश्यांमध्ये बघत आहोत की पुण्यात जलवाहिनी फुटल्याने नागरिकांच्या अगदी घरात पाणी शिरलेलं आहे। आज पहाटे ही मुख्य जलवाहिनी फुटल्याची प्राथमिक माहिती ही समोर आलेली आहे। खरं तर आतापर्यंत सगळं पाणी नागरिकांच्या घरातनं बाहेर आलेलं आहे, परंतु पहाटेच्या सुमारास जेव्हा ही मुख्य जलवाहिनी आहे ती फुटली तेव्हा हे सगळं पाणी घरात शिरलं आहे नागरिकांच्या। शहरातील मध्यवर्ती पेठा आणि छत्रपती शिवाजीनगर परिसरामध्ये ही पाणी पुरवठा करणारी पुणे महानगरपालिकेची जी जलवाहिनी आहे ती दांडेकर पूल परिसरामध्ये फुटली आणि तिकडे त्याच परिसरामध्ये तिकडच्या घरांमध्ये हे पाणी शिरलं आणि त्यानंतर जवळपास जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचं नुकसान देखील इथे झालेलं आहे। दरम्यान पुणे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्याचं दुरुस्तीचं काम देखील सुरू आहे आणि जसं मी मगाशी देखील म्हणलं की नागरिकांच्या घरातून पाणी हे बऱ्यापैकी बाहेर पडलेलं आहे। ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।